ओके, सो हमने बिजनेस प्लान जो किया था ना, नाही अभी ये गोली खाएगी। रुको, दे जरा इकडं. ये बीमार है, पता नहीं। अंग सोडून तापा. तो प्लान ऐसा था कि हम कैप्स लेने जाएंगे टू गांधीनगर। उस शॉप का नाम था सीमा। वो अंकल बहुत चिड़चिड़े स्वभाव के थे। मग काय म्हणणार। अजीब किस्म के आदमी थे. हम शॉप में गए, हमने कैप्स पूछी, उन्होंने बताया। फिर हमने बोला कि हमें और आपकी वैरायटीज़ देखनी है, तो उन्होंने बोला कि ऊपर है, आप जाके देख लो। ऊपर जाके देखने के बाद जब हम नीचे आते हैं तब वो बोलते हैं कि कितने दूँ। हम तो सिर्फ मार्केट सर्वे करने गए थे, हम ऐसे ही नहीं खरीदने वाले थे। पहले हम 4-5 दुकान देख के फिरने वाले थे. फिरने घूमने वाले थे, फिरने वाले थे। ओके, बट जब मैंने गड़बड़ी में उनको बोल दिया कि नहीं अंकल, हम सिर्फ मार्केट सर्वे कर रहे हैं, आज हम नहीं खरीदेंगे, तो उन्होंने बोला फिर टाइम क्यों वेस्ट किया भाई, पहले बताते तो ऐसे ही बता देते और चले जाते ना, हमारा टाइम क्यों लिया। उसके बाद आज हमने सोचा कि ठीक है चलो वही ले लेते हैं, कैप्स वगैरह सब कुछ। लेकिन जैसे ही हम वहाँ जाते हैं हमें पता चलता है कि वो शॉप बंद है। एंड वी वर लाइक ओके, हम तो सिर्फ कैप लेने गए थे, सिर्फ कैप लेने। हम 8 से 9 किलोमीटर 2 किलोमीटर आहे. 8 से 9 किलोमीटर इथनं फ्रॉम द कावळ्या नाका कॉलेज 2 किलोमीटर कॉलेज मेरा घर, सब बता रही हूँ भाई। इतनी ट्रैवलिंग करके हम सिर्फ कैब लेने गांधीनगर गए थे। लेकिन हमारे नसीब देखो, दुकान भी बंद, हमारे पास पैसे भी नहीं है, पेट्रोल भी गया, सब कुछ गया। अब मैं इसके घर आई हूँ, हम यहाँ सो जाएंगे। 2 दिन से मैं सिर्फ यही खाना खा रही हूँ, यही खा रही हूँ, अब सो भी रही हूँ। इसके बाद हमारी मीटिंग है, सो वी विल डू द मीटिंग वेयर देयर विल बी अ पिज़्ज़ा पार्टी टू। कोल्ड ड्रिंक्स टू. ये सिर्फ खाने के बारे में सोच रही है, देखते हैं क्या क्या होता है। वेल, द इवेंट विल बी ऑन द 29th। हमारे आज है 26th, वी डोंट हैव एनीथिंग, not even single scarf to sell. We don't know how we are going to कसा बिझनेस करणार आहे आम्ही. बिजनेस छोड़ो, वहाँ पर हमारी शॉप कैसी होगी ये भी नहीं पता। उसके लिए हमारे पास ना स्टैंडीज है, ना हैंगर्स है। खॉट टाकूया आपण. खटा एस्थेटिक लगेगा। मम्मीनं आयडिया दिली मला. चालतंय, नाही तर कसा तिथपर्यंत खॉट फाटला ना कसं, पडलाय. तिथपर्यंत खॉट नेणार कसा। गाडीवर धरून बसायचं मध्ये. अगं येडी आहेस काय, तो खॉट केवढा गाडी केवढी, तुझा ब्रेक लागत नाही माझा लागतोय, मी लावणार तू पुढं, खॉट तोंडावर। VRL ची गाडी करूया आपण. पैसा आहे, नाही VRL ची गाडी फ्री आहे आपल्याला. कोण म्हणलं। माझे पप्पा VRL नाहीतर आपण जुगाड काय करूया, आपण पोलिसांना फोन करायचा 112, आम्ही तिथं अडकले, आम्हाला मदत करा खॉट धरून म्हणायचं। देतील माहिती आहे अरे। निर्भयाला बोलूया आपण.
ते नखट म्हणलं ती काय काय विचार करतील माहिती काय 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 चाललं असेल. आपण इव्हेंट आहे. बापरे. आणि काय ओके सो ना हमारे पास प्रोडक्ट्स है बेचने के लिए, ना प्रोडक्ट खरीदने के लिए पैसा है ना कुछ करने के लिए टाइम है क्योंकि हमारे एग्जाम्स चल रहे हैं, And और we ना are कि like हमें this. पता है कि अगर सब मैनेज भी हो गया तो वहाँ पर जाके हम हमारी शॉप लगाएंगे कैसे, क्योंकि उसके लिए ना हमारे पास ना टेबल है, ना स्टूल है, ना हैंगर्स है, ना एस्थेटिक वाला कुछ है. सी मेरे पास एक आयडिया आहे. आपण ना असे 2 पोल्स करूया. कशाचे. पोल्स कशाचे माहिती नाही, पोल्स करूया. अगं हा असे पोल्स गेले, त्याला अशी एक स्ट्रिंग लावूया. हा तुझे माझी बोल. ओके. त्याला अशी एक स्ट्रिंग लावूया. हा आणि त्याला aesthetic वाली अशी व्हाईट कलरची किंवा येलो शेडची लाईटिंग करूया. हा आणि त्याला असे कॅप्स अडकूया आणि त्यालाच असे भांडतानाच अडकवायचे. छान दिसेल ते. मग 2 लाईटच्या पोल्सला दोरी लावूया ना. ती खूप डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. पर्याय नाही तिथं. पोल्स करायला आपल्याकडे काय नाहीये. पोल्स कशाचे करणार तू. पोलचं पण मग 2 लॅडर्स ठेवायला पाहिजे. त्या फोल्डेबल लॅडर असतात ना, त्या फोल्डेबल लॅडर्स त्याच्यावर त्या अशा 2 लावायचे इकडे इकडे, आणि त्याला मग वरच्या वर जे असते की नाही असं गोल, त्याला दोरी बांधायची. किंवा आपण असं करू शकतो, प्लांटचं ते छोट्या छोट्या कुंड्यात माझ्याकडे 2 एकसारख्या, त्याच्यामध्ये माती पण आहे. हा आणि मातीत ठेवायला काट्या पण आहेत. काट्या आपण रोवायच्या त्याच्यामध्ये आणि ते स्टेबल होईल ना. काट्या रोवल्यावर काट्या सेम मिळायला पाहिजेत ना. बघूया मग आता. आणि मग त्याला अशी सुतळी बांधायची. जूटवाली सुतळी. जूट सुतळी. आणि त्याला ते लावायचं. आपण घेतलेली त्या दुकानात. आणि DIY मधले ते क्लिप्स आणायचे छोटे. मग DIY मध्ये सुतळी पण आहे ती गोलवाली. महाग आहे आपल्याकडे. 5 50-60 रुपये. 5 रुपयावाली ती आहे ग, शॉर्ट असती ना. मोठी असते. आपण घेऊया मोठी कट करून त्याच्याकडून. किंवा मग शॉर्ट घ्यायच्या, गाठ मारायची. ते एस्थेटिक दिसते. DIYच्या क्लिप्स. ओके DIY क्लिप्स, देन सुतळी. सुतळी आणि मग पोल्स आणि लाईट्स. लाईट्स काय तिथं असतील. लाईट्स माझ्याकडे पण आहेत. काय लावायची गरज नाही, राहू दे. रंकाळ्याच्या पाचच्या पण असं वेळ आल्यासारखं लाईट लावली तरी चांगलं वाटेल. त्या जूटच्या सुतळीला असं राऊंड. तेच म्हणते मी. चालतंय. कुठून चालतंय. आणि त्यालाच बँडानच वाटवायचं. हा, एक कॅप एक बँडाना, एक कॅप एक बँडाना. मी रडिंग खरं ते तर कोणी नाही घेतलं तर सच में रो दूंगी भाई. हे जॅकेट पण ठेवू का विकायला. ठेव. घेतलं की तोपर्यंत घेत नाही तोपर्यंत घेत नाही म्हणून ओरडणं, आणि घेतलं की माझं जॅकेट गेलं म्हणून रडणं. नाही हे विकायचं काय असं बोलू नको व्हिडिओ मध्ये. ते म्हणजे वापरलेले कपडे विकतात. मग थ्रिफ्ट म्हणजे काय असतंय. ते आपण घेऊन करणार का. थ्रिफ्ट म्हणजे नेमकी हेच असतं बाय. हो की. हा व्हिडिओ कुठं पोस्ट करायचा, ते वाला क्लिप कट करायची. आपण सिक्रेट्स ओपन करायला का जास्त. घेऊन बसलो तू आहेस ना बाजूला म्हणून तुला लांब ठेवाल. हे खाऊया. नॅप्थलिन बॉल्स, एंटी इंसेक्ट झोन. देखो अगर किसी ने हमारे कपड़े नहीं खरीदे तो ये खा के मैं जान दे दूंगी. म्हणतील मर जा तिकडे, आम्हाला काय करायचं. कसं टेस्ट करत असेल ते बघ खाऊन. लहानपणी विचार करायचं माहिती. हे चमकतंय ना, ऐक की हे चमकतंय ना, मग हे खाताना पण असं चमकतंयच का असं.
चमकीवाली टेस्ट असते माहिती काय, चुट 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 चुट. तू ते पण खाल्लं? नाही तसं लागत असेल असं माझा विचार आहे ग. खाल्लेलं खाऊ. घरला जाऊन खा, घेऊन जा. इथं काय करू नका. आणायचं बंदच केलं. मी लहानपणी एकदा घाणपणा केलेला. हॉटेलमध्ये बेसिनमध्ये टाकलेलं असतं ना, मी पहिल्यांदा बघितलेलं ते की हॉटेलमध्ये ते गोळी असते. मला माहित नव्हतं ही डांबर गोळी असते. मी हात धुत तिकडं बघत बघत त्याला हात लावला. मी ती गोटी हातात घेतली, खिशात टाकली. खिशात ठेवले. घरी गेल्यावर बघतात तर त्याचं लिक्विड झालेलं. ही संपत. मग वास काहीही चोरू शकतं. ऐक तर त्याचा वास की नाही त्या पॅन्टचं आयुष्यात गेलाच नाही कधी. मी पॅन्ट टाकून दिली. खरं तो वास जात नव्हतं डांबर गोळीचा. मग तेव्हा मला फर्स्ट टाइम मी एक्सपोज झाले डांबर गोळी समोर की हा बाबा डांबर गोळी असती जगात. लहानपणी मी किडा पण खाल्लेला. शी. ज्योतिबाच्या दुकानात बसलेले आणि माझ्या स्वेटरवर वरनं कुठनं तर किडा पडला असा एवढासा आणि बटन सारखा होता. ऐक तर बटन सारखा होता. मी असं करत असं बघतोय, टाकला तोंडात, चावला, घाण लागलं. मग केलं. मम्मानं बघितलं मी काय केलं. आणि तो किडा खूप घाण टेस्ट करत होता. मला अजून जाणवते ते किड्याची टेस्ट. आणि म्हणे ही व्हेजिटेरियन आणि मला खाल्ला टाकलेला मी, खाल्ला नव्हता ग बस. टेस्ट केलेला. ना त्याला चुकून मेला ना. त्याला मी सांगितलेलं त्याला माझ्या जॅकेटवरून पडायला. त्याच्यात येऊन थोडी पडला. सांगितलेलं त्यानं मला खा म्हणून. मग तो येऊन का पडला माझ्या अंगावर. मी खाल्लं. मी सेल सुद्धा गिळलेलं. नाकात पेन्सिल घातलेली. शी नाकात चिरमुरे अडकलेले. अगं ज्योतिबार आम्ही चिरमुरे विकायचो ना. मग आम्ही असं खेळत खेळत पळत तोंड पळत घालून बसले. हा होय असं खेळत खेळत पळत पळत मी आले काय चिरमुरे घ्यायला आणि पाठीमागनं फ्रेंडनं असं ढकललं माझं तोंड चिरमुरात आणि असं उठून बघते काय असे चिरमुरे भरलेले दाखव. एक निघता निघत आई संपत. काका काय काय करत होते माझे तो चिरमुरा काढायला. शेवटी शिंकायला आल्यावर चिरमुरा बाहेर आला. लय काय काय केलं ज्योतिबा. आणि एकदा माझे ब्रेक फेल झालते सायकलचे माझ्या. अगं वरनं खाली मंदिराकडे असं स्लोप आहे ग तिरका. मग माझी सायकल मी अशी इकडं वर घेतलेली. मला तेव्हापासून असं फास्ट पळवायची लय हौस. गेले काय ब्रेकच लागत. मला काय फरक पडत ना. मला माहिती आहे समोर पायरीला जाऊन टाकणार आहे मी म्हणून. मी अशी धरल्या सायकल आणि अख्ख्या गल्ली रिकामी होती का रात्रीचं. मी सुटलोय सुसाट. सगळी सुहानीला पकडा. काका पाठी वगैरे सगळी पाठी वगैरे आणि मी मुद्दाम जोरात मला सप्पत जाऊन तुटलं पायरीला धडकलं आणि शांत बसलं. काय केलेलं माहिती. माझी सायकलच काढून घेतली. सायकल स्क्रॅप मध्ये टाकली नंतर माहितीये. गेलं सगळी माझी सायकल. माझी अजून एक घेतली सायकल आहे निऑन कलर मध्ये. ती तिकडचं घर विकलं, ती सायकल पण विकली. पण मला ती हवी आहे. मी त्याच्यावर खूप स्टंट केलं. खरंच येडी आहे. तुला माहित आहे तुम्ही काय काय केलं. बस करते मी.